सही वक्त का इंतज़ार करना बंद करो क्योंकि सही वक्त कभी नहीं आता. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आपण एक उपक्रम सुरू केलेला आहे, ज्यामध्ये आपण डेली आपल्या वॉरियर ऑफिसर या चॅनलवरती काही क्वेश्चन्स पोस्ट करत असतो आणि त्याचे जे टॉपिक आहेत ते ऑलरेडी मी तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. तर या क्वेश्चन्सचे जे आन्सर आहेत त्याबाबत बऱ्याच जणांनी मला असं म्हटलं की मॅम लगेच क्वेश्चनच्या खालीच कॉमेंटमध्ये तुम्ही त्याचा आन्सर देत जा किंवा तिथेच म्हणजे जिथे क्वेश्चन अपलोड केला आहे तिथेच आन्सर देत जा. तर मी लगेच आन्सर देत नाहीये. त्याचं रिझन हे आहे की मग बरेच जण ते आन्सर रीड करतील आणि मग पोलमध्ये आन्सर देतील. ही खरं तर एक चीटिंग असेल, पण असं व्हायला नको. त्यामुळे आपण फक्त क्वेश्चन्स जे आहेत ते पोस्ट करत आहोत आणि मग दुसऱ्या दिवशी मी त्याची उत्तरं तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करेन. मग ते व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा मग मी कम्युनिटी पोस्टला त्याचे आन्सर जे आहेत ते पोस्ट करेन. ठीक आहे. तर या म्हणजे जे कालचे प्रश्न होते त्याच्यामध्ये तुमचे प्रश्न किती बरोबर आले, तुमची उत्तरे किती बरोबर आलेली आहेत ते तुम्ही चेक करू शकता. पहिला प्रश्न होता, खालील मुद्द्यांचा विचार करा. हा प्रश्न जो होता तो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015ला विचारण्यात आला होता. 2 विधानं होती. संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या आणि दुसरं विधान होतं, मूळ भारतीय संविधानात 395 कलमे आणि 12 परिशिष्टे होती. पर्याय होते अ आणि ब बरोबर. दुसरा पर्याय आहे अ बरोबर आहे. तिसरा पर्याय ब बरोबर आहे आणि चौथा पर्याय अ आणि ब दोन्ही चूक आहेत. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. इथे दिलेली दोन्ही विधानं जी आहेत ती चुकीची आहेत. मग एक्झॅक्टली याच्यामध्ये बरोबर काय असायला पाहिजे? राज्यघटनेचा जो मसुदा आहे, तर त्याचं तिसरं वाचन जे होतं, म्हणजे याची काही वाचनं झाली, त्याच्यामध्ये तिसरं वाचन जे होतं, ते 14 नोव्हेंबर 1949ला झालं होतं. ठीक आहे. आणि मग हा जो ठराव आहे तो परत म्हणजे संमतीसाठी मांडला गेला. संमतीचा ठराव परत मंजूर झाला आणि मग 26 नोव्हेंबर 1949 रोजी हा ठराव जो आहे तो मंजूर झाल्याचं घोषित करण्यात आलं. आपल्याला माहिती आहे ही तारीख. मग ज्यावेळेला हा ठराव संमत झाला, त्यावेळेला त्या दिवशी जे 299 सदस्य होते, त्यापैकी 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. ठीक आहे. 284 सदस्यांनी कधी स्वाक्षरी केली होती? 26 नोव्हेंबर 1949. इथे आपल्याला दिलेलं आहे 26 जानेवारी 1950. त्यामुळे हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. मग 26 नोव्हेंबर 1949ला ज्या संविधानाला आपण स्वीकारलेलं आहे किंवा जी घटना आपण स्वीकृत केलेली आहे, त्याच्यामध्ये जी कलमं होती, त्या कलमांचा नंबर बरोबर आहे 395 कलमं होती. मात्र परिशिष्ट जी होती ती 8 परिशिष्ट होती, 12 परिशिष्ट नाहीत. सध्या जर आपण विचार केला तर 395 कलमे, 12 परिशिष्ट, 25 विभाग. तर ही जी 395 कलमं म्हणजे कलमांचा नंबर जास्त असू शकतो, पण शेवटच्या कलमाचा जो नंबर आहे तो तसाच आहे. कारण जी काही नवीन कलमं ॲड करण्यात आली, त्याला मग ज्याला आपण पोटकलम म्हणतो, अशा पद्धतीने ती ॲड करण्यात आलेली आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो आपण पाहूयात. प्रश्न दुसरा होता, संविधान सभेसंबंधी कोणते विधान बरोबर नाही? इथे बरोबर नाही म्हटले म्हणजे तुम्हाला अयोग्य ओळखायचं होतं. पहिलं विधान होतं, प्रत्येक प्रांताला आणि संस्थानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या. दुसरं विधान होतं, ब्रिटिश प्रांतांना दिलेल्या जागा या प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्यांकडून निवडल्या जाणार होत्या. तिसरं विधान, प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य मर्यादित मताधिकार असलेल्यांकडून किंवा निवडून आले होते. आणि चौथं विधान, संस्थानांचे प्रतिनिधी हे अप्रत्यक्षरित्या निवडले जाणार होते. पुढे पर्याय दिलेत 1, 2, 3 आणि 4. म्हणजे याच्यापैकी कोणतं बरोबर नाही, अयोग्य कोणतं आहे असं विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे इथे जे चौथं विधान आहे ते बरोबर नाहीये, हे विधान चुकीचं आहे. बाकी 3 विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. ठीक आहे. तर या ज्या संविधान सभेच्या निवडणुका होणार होत्या किंवा संविधान सभेसाठी थोडक्यात ही जी संस्था होती ती अप्रत्यक्षरित्या निवडलेली संस्था होती असं आपण म्हणू शकतो. मात्र याच्यामध्ये जे चौथं विधान दिलेलं आहे, संस्थानांचे प्रतिनिधी हे अप्रत्यक्षरित्या निवडले जाणार होते, तर हे विधान चुकीचं आहे. कारण संस्थानिकांचे जे कोण प्रतिनिधी होते ते नामनिर्देशित पद्धतीने त्यांची नियुक्ती करण्यात येणार होती. म्हणजेच ते नॉमिनेटेड असणार होते. ठीक आहे. त्यामुळेच या संविधान सभेला अंशतः निवडणुकीद्वारे निवडलेली संस्था असं म्हटलं जात होतं. ठीक आहे. हा मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या. संविधान सभेमध्ये संस्थानिकांद्वारे जे कोणी सदस्य येणार होते ते नामनिर्देशित पद्धतीने येणार होते. अप्रत्यक्षरित्या निवडून दिले जाणार नव्हते. ठीक आहे.
तर त्याचे जे काही डिटेल्स आहेत म्हणजे एकूण जागा किती होत्या वगैरे, तर हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे कारण त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ब्रिटिश भारतासाठी एकूण 389 जागा होत्या. त्यापैकी ब्रिटिश प्रांताला 292 दिल्या होत्या, प्लस 4 ज्या आहेत त्या चीफ कमिशनर प्रांतच्या होत्या. ठीक आहे. चीफ कमिशनर प्रांतच्या 4 होत्या आणि संस्थानिकांच्या ज्या जागा आहेत त्या 93 होत्या. या अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, खाली दिलेली भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आणि त्यासमोर दिलेले स्त्रोत हे तपासून पहा आणि योग्य पर्याय निवडा. पहिलं दिलेलं आहे कॅबिनेट व्यवस्था फ्रान्स, मूलभूत हक्क सोव्हिएत युनियन, उर्वरित अधिकार ऑस्ट्रेलिया आणि मार्गदर्शक तत्वे जर्मनी. पर्याय आहेत अ आणि ब बरोबर, तर क आणि ड चूक आहेत. अ क ड बरोबर, तर ब चूक आहे. सगळे चूक आहेत आणि क आणि ड बरोबर आणि अ आणि ब चूक आहेत. तर याच्यापैकी जे बरोबर उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सगळे चूक आहेत. कारण या ज्या तरतुदी आहेत म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला माहिती की भारतीय घटना तयार करताना वेगवेगळ्या देशांच्या घटनांचा अभ्यास करण्यात आला होता आणि त्यावरूनच राज्यघटनेमधल्या बऱ्याचशा तरतुदी ज्या आहेत त्या घेण्यात आलेल्या आहेत आणि म्हणूनच आपल्या राज्यघटनेवरती बऱ्याचदा टीका सुद्धा केली जाते, ठिगळांचं कार्य वगैरे. तर याच्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या आपण कोणाकडून घेतल्यात अशा प्रकारचा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. हा प्रश्न सुद्धा राज्यसेवा मुख्यचा आहे 2012ला विचारलेला. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर तर आपण पाहिलं सगळे चूक आहेत. मग आपल्याला माहिती पाहिजे की आपण एक्झॅक्टली कोणाकडून काय घेतलेलं आहे. जर आपण कॅबिनेट व्यवस्थेचा विचार केला तर कॅबिनेट व्यवस्था जी आहे ती आपण ब्रिटिश घटनेकडून घेतलेली आहे. ब्रिटनच्या घटनेकडून घेतलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर मूलभूत हक्क जे आहेत ते आपण सोव्हिएत युनियनकडून घेतलेले नाहीयेत. तर मूलभूत हक्क जे आहेत ते आपण घेतलेले आहेत अमेरिकेकडून किंवा USA च्या घटनेकडून. हा मुद्दा पण लक्षात ठेवा. ठीक आहे. मूलभूत हक्क जे आहेत ते आपण USA च्या घटनेकडून घेतलेले आहेत. उर्वरित अधिकार याचा अर्थ असा होतो की शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद. ठीक आहे. म्हणजे जे काही सूची आहे त्याच्यातून जे उरलेले अधिकार असतात ते कोणाकडे असतात तर केंद्राकडे. हे आपण घेतलेलं आहे कॅनडाकडून. आणि मार्गदर्शक तत्वे जी आहेत इथे ऑस्ट्रेलियाच्या ठिकाणी कॅनडा असायला हवं. आणि मार्गदर्शक तत्वे जी आहेत ते सगळ्यांनाच माहिती की आपण आयरिश घटनेकडून घेतलेली आहेत. तर आयर्लंडच्या घटनेकडून घेतलेल्या इतर ज्या तरतुदी आहेत म्हणजे जसं की राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत असेल किंवा राज्यसभेवरती काही सदस्यांची जी नेमणूक केली जाते, तर या तरतुदी महत्त्वाच्या आहेत. याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो. अर्थात यापूर्वी आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत आणि आपण आयोगाचेच प्रश्न घेत आहोत. ठीक आहे. सोव्हिएत रशियाकडून आपण काय घेतलेलं आहे तर मूलभूत कर्तव्य हे एक महत्त्वाचं आहे. मूलभूत कर्तव्य आपण जे आहेत ते सोव्हिएत रशियाकडून घेतलेली आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर जर इतर पाहिलं आपण घटना दुरुस्तीची पद्धती पाहिली तर दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून घेतले किंवा आणीबाणी दरम्यान जे मूलभूत हक्क स्थगित केले जातात ते आपण जर्मनीकडून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने काही महत्त्वाच्या तरतुदी ज्या आहेत त्या आपण कोणाकडून घेतलेल्या आहेत हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या परिशिष्टाचे अचूक वर्णन करते? इथे जे 4 विधानं दिलेली आहेत याच्यापैकी कोणती तरतूद ही भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या परिशिष्टामध्ये आहे असे विचारलेलं आहे. पहिला आहे भारतीय परिशिष्टात राज्यघटनेत समाविष्ट भाषांची यादी या परिशिष्टामध्ये राज्यघटनेत समाविष्ट भाषांची यादी आहे. त्यानंतर या परिशिष्टात केंद्र आणि राज्यामधील अधिकारांचे वाटप यांची यादी आहे. तिसरा आहे या परिशिष्टात राज्यसभेतील जागांची वाटणी समाविष्ट आहे आणि चौथं विधान आहे या परिशिष्टात आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाबाबत तरतुदींचा समावेश आहे. पर्याय आहेत 1, 2, 3, 4 याच्यापैकी कोणतं बरोबर आहे तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. या परिशिष्टामध्ये राज्यसभेतील जागांची जी वाटणी आहे ती समाविष्ट आहे. ठीक आहे. 4थ्या परिशिष्टामध्ये. मग आता तुम्हाला एक होमवर्क आहे. तुम्ही काय करणार आहात, भाषांची यादी, केंद्र आणि राज्यातील अधिकारांचं वाटप, आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाबाबत तरतुदी यांचा समावेश राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आणि त्याचबरोबर सगळीच्या सगळी परिशिष्ट जी आहे ती तुम्हाला पाठ करायची आहेत. त्याच्यामधल्या तरतुदी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. अर्थात हा सोपा पॉईंट आहे, पण जर समजा तो तुम्हाला अवघड जात असेल आणि तुम्हाला याच्यावरचा व्हिडिओ हवा असेल तरी तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आपण एखादी ट्रिक याच्यावरती सुद्धा घेऊन येऊयात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, समवर्ती सूचीतील विषयाबाबत राज्याने मंजूर केलेला कायदा केंद्रीय कायद्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो केव्हा? पहिला पर्याय आहे जर तो केंद्रीय कायद्याच्या अगोदर मंजूर झाला असेल तर.
दुसरा पर्याय आहे, जर राज्य विधिमंडळाने मंजूर केलेला आणि राष्ट्रपतीने मान्यता दिलेला कायदा केंद्रीय कायदा मंजूर होण्याच्या अगोदर असल्यास. तिसरा पर्याय आहे, जर सर्वोच्च न्यायालयाने तसा निर्णय दिल्यास. आणि चौथा पर्याय आहे, जर बहुसंख्य राज्याच्या विधिमंडळांनी तसा निर्णय घेतल्यास. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेला कायदा आणि जर समजा त्याला राष्ट्रपतींनी मान्यता दिलेली असेल, हा कायदा जर केंद्रीय कायदा मंजूर होण्याच्या आधी असेल, म्हणजे पहा की जे पण कायदे करण्याचा विषय येतो जेव्हा पण, त्यावेळेला घटनेने केंद्र आणि राज्य या दोघांनाही अधिकार दिलेले आहेत, ठीक आहे, कायदे करण्याच्या बाबतीत. पण जर समजा याच्यामध्ये जे काही कायदे केले जातात, तर जर राज्य विधिमंडळाने एखादा कायदा केला आणि त्या कायद्याला राष्ट्रपतींनी सुद्धा मान्यता दिलेली आहे, राष्ट्रपतींकडून तो मंजूर झालेला आहे असं आपण म्हणूया, किंवा राष्ट्रपतींची त्याच्यावरती सही झालेली आहे. जर केंद्रीय कायदा मंजूर होण्यापूर्वी या सगळ्या घटना घडल्या असतील, तर राज्य विधिमंडळाचा कायदा जो आहे तो वरचढ ठरेल. येते लक्षात? कारण जनरली समवर्ती सूचीमध्ये ज्यावेळेला, आता हे पण परत आपल्याला एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की ज्या 3 सूची आहेत त्याच्यामध्ये राज्य सूची आहे, त्यानंतर संघ सूची आहे आणि समवर्ती सूची आहे, ठीक आहे. तर या राज्य सूचीमधल्या विषयांवरती कायदे करण्याचा अधिकार राज्याला आहे, संघ सूचीमध्ये केंद्र करतं आणि समवर्तीमध्ये मात्र दोघेही करतात. मग ज्यावेळेला असा एखादा कायदा राज्य करेल किंवा केंद्र करेल, तर याच्यामध्ये केंद्राच्या कायद्यापेक्षा राज्याचा कायदा कधी श्रेष्ठ ठरेल? केंद्राने कायदा करण्यापूर्वी राज्याने कायदा केला आणि त्याच्यासाठी त्यांनी राष्ट्रपतींची मान्यता आधीच घेतलेली असेल, तर तो कायदा नक्कीच केंद्राच्या कायद्यापेक्षा श्रेष्ठ ठरेल. ठीक आहे, थोडंसं कन्सेप्च्युअल आहे, पण हे माहिती पाहिजे आपल्याला. आणि मग जसं मी तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं की जे 3 विषय आहेत इथे दिलेले, या 3 विषयांचा समावेश कोणत्या परिशिष्टामध्ये करण्यात आलेला आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवणार आहे. तर त्याचबरोबर काही महत्त्वाचे विषय जे आहेत राज्य सूचीमध्ये असणारे, त्यानंतर संघ सूचीमध्ये असणारे, समवर्ती सूचीमध्ये असणारे, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर तुम्ही इथे एक परत तुम्हाला होमवर्क आहे, राज्य सूचीमध्ये किती विषय आहेत, संघ सूचीमध्ये किती विषय आहेत आणि समवर्ती सूचीमध्ये किती विषय आहेत, हे सुद्धा तुम्ही फाइंड आउट करायचं आहे आणि ते कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तर तुमच्यापैकी काही जणांना असं वाटेल की एवढं सगळं आम्ही सांगायचं आहे का, म्हणून सांगायचं आहे. त्याच्या पाठीमागे एक रिझन आहे की ज्यावेळेला तुम्ही हे सगळं सर्च करायला जाल, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही राज्य सूची, संघ सूची, समवर्ती सूची यांच्यामधल्या विषयांची संख्या शोधायला जाल, त्यावेळेला कुठेतरी तुमचं लक्ष त्या सूचीमध्ये असणाऱ्या विषयांवरती जाईल, ठीक आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही ते लिहून पाठवाल तर तुमच्या ते जास्त लक्षात राहील. त्याचबरोबर दुसरा मुद्दा परिशिष्टांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा तुम्हाला फक्त 3च परिशिष्ट शोधायचे आहेत, ऑटोमॅटिकली तुम्ही बाकीची परिशिष्ट पण एकदा तुमच्या नजरेखालून जातील. म्हणजे हे मी सांगण्यापेक्षा जर तुम्ही ते प्रॅक्टिकली केलं तर ते तुमच्या जास्त चांगलं लक्षात राहील, म्हणून हा होमवर्क मी तुम्हाला दिलेला आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण या 5 प्रश्नांची बरोबर उत्तरं पाहिलेत. तुमच्यापैकी किती जणांची किती उत्तरं बरोबर आलेली आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि त्याचबरोबर जे काही पुढचे प्रश्न येतील त्यांची उत्तरं सुद्धा द्या. त्यांची उत्तरं सुद्धा आपण एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून किंवा मग कम्युनिटी टॅबला ज्या पद्धतीने मी क्वेश्चन पोस्ट केले त्या पद्धतीनेच मी त्याची उत्तरं सुद्धा पोस्ट करेन, ठीक आहे. आय होप हे एक्सप्लेनेशन तुम्हाला समजलं असेल आणि या प्रश्नांचा किंवा या उपक्रमाचा तुम्हाला फायदा होत असेल. जर हा उपक्रम तुम्हाला युजफुल वाटत असेल तर या लेक्चरला लाईक नक्की करा. थँक्यू.